नमस्कार, मैं वर्षा। सच का आईना दिखाने वाले इंडिया 18 टीवी न्यूज में आपका स्वागत। आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। भिवंडी बलग्राम पंचायत सभागृह में स्वराज्य तोरण चैरिटेबल ट्रस्ट, भिवंडी पत्रकार महासंघ और महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई के संयुक्त तत्वाधान में पत्रकारों ने रेनकोट वितरण किया और आरोग्य धन संपदा फाउंडेशन कल्याण अध्यक्ष श्री जितेंद्र पाटिल द्वारा सभी पत्रकारों के लिए निःशुल्क चिकित्सा जांच शिविर का आयोजन किया था। सोमवार दिनांक 21 जुलाई 2025 सुबह 10 बजे निश्चित किया गया, जहां पर सभी पत्रकारों को रेनकोट वितरण किया गया और पत्रकारों का डॉक्टर द्वारा मेडिकल चेकअप किया गया था। इस अवसर पर सरपंच सचिन पाटिल, ग्राम पंचायत अधिकारी राजेश जोशी, आरोग्य जनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष जितेंद्र पाटिल, थाने जिला माहिती अधिकारी मनोज सानप उपस्थित रहे। सभी का स्वागत सत्कार कार्यक्रम के आयोजन श्री किशोर पाटिल जी और सूरज पाल यादव जी ने किया। जिला माहिती अधिकारी मनोज सानप ने जीवन शैली पर विशेष प्रकाश डाला। असं असं आहे प्लीज, आणि मग तुमच्या मार्गाने काय निपटवायचं ते तुम्ही निपटवा। हेतू चांगला असेल, नियत साफ असेल तर सगळं साफ राहणार आहे, हे लक्षात घ्या। एवढंच ठेवा डोक्यामध्ये, बाकी काय ठेवू नका। भूक लागली असणार आहे सगळ्यांना, कारण डॉक्टरांनी सांगितलं वेळेवर जेवत जा, बीपी तुमचा जरा कमी जास्त होतोय, बरोबर आहे ना। प्लीज आजपासून डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार स्वतःच्या लाईफस्टाईल मध्ये प्लीज बदल करण्याचा चांगलं होईल। आणि दुसरी शेवटची गोष्ट की शासकीय व्यवस्था म्हणजे ही वाईटच असते असं अजिबात नाही। चांगल्या गोष्टी असतील ना, प्लीज त्याला पण प्रसिद्धी द्यावं, चांगल्या गोष्टींना पण प्रसिद्ध करा ना। एखादी चांगली गोष्ट घडली, जरी ती तुमच्यामुळे घडली असेल तर चौकट करा, डबल चौकट करा, ट्रिपल करा, पण चांगलं लिहा। जेवढं सकारात्मक तुम्ही लिहाल तितकी तुमच्या स्वतःच्या पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा त्याचे सकारात्मक परिणाम जाणवतील। चौकटीत लिहा ना। मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश लिहा, काय फरक पडतो जर तुम्हाला वाटतच आहे। पण जेव्हा असं किती कौतुक कराल स्वतःच करून करून करून, तुम्ही लोकांच्या आणि समाजाच्या आणि देशाच्या चांगल्यासाठी पत्रकारितेत आलात का? जर तसं असेल तर मग तसं लिहू नका। मग स्वतःला किती आपण कौतुक करून घेणार आहात? मग किशोर पाटील, राजेंद्र चव्हाण, अशोकजी, राजेंद्रजी यांच्यासारखे लोक आहेत, ते बघतील ना तुम्हाला कोणता पुरस्कार द्यायचा, तो जाऊ द्या। शासनाचा पुरस्कार आहे ना। आता किती लोकांनी तुमच्यापैकी शासनाच्या पुरस्कारासाठी फॉर्म भरले? राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करतो। स्वराज्याचं धाकले धनी धर्मवीर संभाजीराजे यांना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि एपीजे अब्दुल कलामजी या सर्व महामानवांना आजच्या दिनी विनम्र अभिवादन करतो। आणि आजचा जो आपला स्वराज्य तोरण किशोरदादा पाटील यांच्या माध्यमातून जो रेनकोट वाटप कार्यक्रम होत आहे, या कार्यक्रमासाठी इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले मनोजजी सानप साहेब, जिल्हा माहिती अधिकार, तसेच जो आजचा आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेला आहे त्यासाठी इथे उपस्थित जितेंद्रजी पाटील साहेब, तसेच माझे सहकारी आमचे ग्रामविकास अधिकारी राकेश दादा जोशी व पक्षीय राजकारणात जे नेहमी ज्यांचं मला मार्गदर्शन लाभतं ते व्यासपीठावर उपस्थित असलेले राजेंद्रजी कबाडे, तसेच ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो ते
आमचे किशोरदादा पाटील आणि माझ्या समोर बसलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो तसेच सर्व डॉक्टर्स जे आजचा आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी जे प्रयत्न करतात. आजचा कार्यक्रम बोलला म्हणजे पत्रकारांचा कार्यक्रम आणि पत्रकारांच्या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या माणसाने काय बोलावं. कारण पत्रकार असेल किंवा कवी असेल यांच्याकडे एक शब्दांचा महासागर असतो. शब्दांच्या महासागरातून ही लोक कशा कशा प्रकारचे शब्द निवडून काढतात आणि त्यांच्या समोर मी बोलावं म्हणजे सचिन तेंडुलकर समोर जसप्रीत बुमराहने बोलावं की कशी बॅटिंग करावी. आमच्यापेक्षा तुम्ही उत्कृष्ट बॅटिंग करता कारण लेखणी ही तुमच्या हातामध्ये असते आणि या लेखणीची जी काय करामत असते ती आपण बघितलेली असेल. याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे संजयजी राऊत साहेब. कारण ते सुद्धा पत्रकार आहेत आणि लेखणीच्या जोरावर विरोधकाला कसं नामोहरण करायचं हे त्यांना ठाऊक आहे. आपण सर्व पत्रकार आहात. इथल्या काही गोष्टी असतील किंवा अन्यायवाचक काही गोष्टी असतील त्या गोष्टींना आपण वाचा फोडता. काही चांगल्या गोष्टी असतील त्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं आपण कार्य करता. हे कार्य खरोखर उल्लेखनीय आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलाही पक्षपात न करता या गोष्टी करता. ही खूप एक मनाला आनंद वाटतो या गोष्टीचा. ज्यांच्या माध्यमातून हा सोहळा इथं आयोजित केला गेलेला आहे. ऍक्च्युली मला वेळ दिली होती ती 11 वाजताची पण आजचं यजमानपद आमच्याकडे असल्यामुळे मला पाहुण्यांचा आदर सत्कार करण्यासाठी लवकर येणं गरजेचं होतं. कारण ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय ही आमच्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बात आहे. ज्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला खरं तर आमच्यापेक्षा जास्त परिचय तुम्हा सर्वांचा असेल त्यांच्याशी. तरी सुद्धा एक छोटीशी त्यांची ओळख मी आपल्या समोर मांडतो. किशोरदादा ज्या पाटील परिवारातून येतात या परिवाराला एक मोठी परंपरा आहे या परिसरामध्ये. या परिवाराने गावाला डॉक्टर, वकील, इंजिनियर म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातली कुठलीही गोष्ट बाकी ठेवलेली नाही. असा प्रत्येक सदस्य या प्रत्येक क्षेत्रामध्ये या घरातील सदस्य गेलेला आहे. आज या ठिकाणी आपल्यासमोर बोलताना आनंद वाटतो. कारण कॉलेजमध्ये किंवा विद्यार्थी दशेमध्ये असताना म्हणजे इथे ठराविक चेहरे आहेत. त्यावेळेला केबलवर बघायला मिळायचं. तेव्हा काही युट्यूब वगैरे या गुगल टीव्ही नव्हत्या. त्यावेळेला भिवंडी वृत्तांत म्हणजे ठराविक चॅनल होते. त्याच्यामध्ये संध्याताई असतील यांचा भिवंडी वृत्तांत असेल, हे काका असतील मला नाव नाही माहित पण यांचं एक असायचं. मला एक लवलेश सुतार यांचं असायचं आणि आपले रेड्डी होते जे आपल्यामध्ये आज नाहीये तिथे. हा संदीप आहे ना इथे. हा म्हणजे एक ठराविक त्यावेळची जी होती. पण आज खऱ्या अर्थाने एवढी लोक आपल्या परिसरातील काहीतरी चुकीच्या गोष्टी असतील बोला किंवा चांगल्या गोष्टी असतील या समाजापर्यंत नेतात. आम्ही कुठलं कार्य केलेलं असतं ते कार्य लोकांपर्यंत पोहोचवता हे खूप चांगलं आहे. मी कालच मनामध्ये परवा दिवशी विचारायला दादा बोलले मला की आपल्या कार्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित करायचा आहे तर कसला तर रेनकोट वाटप. बघा 2-3 दिवसापूर्वी पावसाचा कुठलाच विषय नव्हता. मनामध्ये थोडा विचार आला की जवळजवळ आता ऊन येतोय म्हणजे श्रावण महिना चालू झाला म्हणजे ऊन पावसाचा लपंडाव चालू झाला आता आणि या वेळेला रेनकोट तर नेमकी कार्यामध्ये प्रामाणिकता सच्चाई आहे म्हणून पावसाला सुद्धा यावं लागलं आणि सकाळपासून त्याने जो कार्यक्रम केलाय तो आपला प्रत्येकाला म्हणजे विस्कटलं ना. मला 10 मिनिटासाठी अंजूर फाट्याला जायचं होतं आणि ट्रॅफिक होते, उशीर होऊ नये म्हणून मी ऍक्टिव्हा घेऊन आलो इकडे. दादा बोलतात की नाही जायचं, आमची मंडळी कुठल्याही वेळेला येतील. तर त्याच्यामुळे नंतर ठरवलं की जाऊन येतो. पण पावसाने मला दाखवलं की तू विचार चुकीचा करत होता, त्यांची भावना एकदम योग्य आहे. आज आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम आपल्या सहकाऱ्यांसाठी वाटता, खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या
शरीराची म्हणजे जी तपासणी वगैरे इथे शिबिर लावलेलं आहे ही काळजी करता हे खूप चांगलं आहे। आणि सर्वात महत्वाचं असं की आज आपण उल्लेख केला इथे की हा आजचा कार्यक्रम म्हणजे जर स्नेह संमेलन किंवा स्नेह मेळावा इथे होत आहे, कारण माझे सगळेच बांधव इथे उपस्थित आहेत, भगिनी इथे उपस्थित आहेत आणि हा स्नेह संमेलन मेळावा माझ्या ग्रामपंचायत ऑफिस मध्ये होतोय याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे। आजच्या दिवशी मी तुम्हाला शुभेच्छा देईन की आपल्या हातून पत्रकारितेसोबत असे सत्कार्य घडो आणि तुम्ही जी सर्व धावपळ असते तुमची, कारण पत्रकार बोलला की वर्ल्डचा कार्यक्रम उरकला, तो कार्यक्रम अर्धा होतो ना होतो त्यांना राहण्याच्या कार्यक्रमाला जायचं असतं, पण शेवटी हा कार्यक्रम सुद्धा सोडून जाता येत नाही। मनामध्ये तळमळ असते, दगदग असते आणि मग कुठली तरी धावपळ करून ते तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतात। तर आपण सुद्धा प्रवासामध्ये काळजी घ्या। आपणा सर्वांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी आई शेळू माते चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो ये है आज की खास खबरें। ऐसी ही न्यूज देखने के लिए हमारे साथ जुड़े रहिए और हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर प्रेस करें। तब तक के लिए धन्यवाद।